मंडळी, महाराष्ट्रात सध्या एक नवं राजकीय समीकरण आणि आंदोलनाचं सत्र सुरू झालंय। सरकारला उपोषणाच्या भाषेशिवाय दुसरी भाषाच कळत नाही, हा वाक्यप्रयोग तुम्ही गेल्या काही महिन्यात किंवा काही वर्षात अनेकदा ऐकला असेल। पण आता हे विधान फक्त मराठा आंदोलकांपुरतं किंवा ओबीसी पुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये। जालन्यात मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीवर उपोषणावर ठाम असतानाच आता त्याच जालन्यातून सकल ब्राह्मण समाजाने सुद्धा 29 ऑगस्ट पासून आंदोलनाचा आणि उपोषणाचा एल्गार पुकारलाय। दुसरीकडे 58 लाख कुणबी नोंदींवरून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे यांनी शिंदे समितीच्या अहवालावर थेट बोट उचलले, सवाल उपस्थित केले। म्हणजे एका बाजूला मराठा आंदोलन, दुसऱ्या बाजूला ओबीसी महासंघाचा विरोध आणि आता तिसऱ्याच बाजूला ब्राह्मण समाजाची आर्थिक व शैक्षणिक मागण्यांसाठी मैदानावर उतरण्याची तयारी। महाराष्ट्रात अचानक उपोषणांची ही लाट का आलीये? परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा मुद्दा काय आहे? ईडब्ल्यूएस ची 8 लाखांची मर्यादा पुन्हा 15 लाखांवर नेण्याची मागणी का होते आणि 58 लाख नोंदींचा खरा इतिहास काय? आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा मांडणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे आवाज आमचा। सकल ब्राह्मण समाजाचे नेते दीपक रणनवरे यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे। 29 ऑगस्ट पासून जालन्यातील गांधी चमन भागात ब्राह्मण समाज उपोषणाला बसणार आहे। रणनवरे यांनी सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केलेत की त्यांच्या मते गेल्या 2 वर्षापासून समाजाचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी वेळ मागतंय, पण सरकार त्यांना भेटायला वेळ देत नाहीये। आता किती विरोधाभास आहे। राज्याचे मुख्यमंत्री स्वतः ब्राह्मण असूनही ब्राह्मणांना वेळ देत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। ब्राह्मण समाजाकडे शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलंय आणि दिलेले शब्द पाळलेले नाहीत असा थेट आरोप देखील केलाय। ब्राह्मण समाजाच्या प्रमुख मागण्या काय आहेत तर पहिली मागणी अशी की शिक्षण शुल्कात आणि मोफत शिक्षण, म्हणजे रणनवरे यांनी दावा केलाय की शिक्षण शुल्क प्रचंड वाढल्यामुळे समाजात मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न अत्यंत गंभीर बदललाय। परिस्थिती इतकी बिकट आहे की मुलांच्या शिक्षणासाठी आयांना गळ्यातील मंगळसूत्र विकावं लागतंय। त्यामुळे सरकारने ज्याप्रमाणे मुलींना मोफत शिक्षण दिलंय त्याच धर्तीवर मुलांनाही मोफत शिक्षण द्यावं। दुसरी मागणी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह आणि स्पर्धा परीक्षा केंद्र। शिक्षणाचे माहेरघर असलेले प्रमुख शहरांसह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ब्राह्मण समाजातील मुलामुलींसाठी शासकीय वसतिगृह सुरू करण्यात यावीत। तसेच स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केंद्र उभारावेत, जसं की बार्टी आणि सारथी आहेत। तिसरी मागणी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा पुरता फज्जा। आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की निवडणुकींच्या आधी सरकारने परशुराम आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली होती, पण रणनवरे म्हणतात की 2.5 वर्ष झाली तरी या महामंडळाला एकही शासकीय कर्मचारी दिलेला नाहीये, ना अशासकीय सदस्यांची नियुक्ती झाली आहे। एखाद्या प्रभागाला 5 कोटीचा निधी मिळतो, तेवढाच निधी अख्ख्या महामंडळाला दिलाय। या महामंडळाचा फायदा फक्त 7 ते 8 लोकांनाच झाला, बाकी काही आउटपुट निघालेलंच नाहीये। चौथी मागणी म्हणजे की ईडब्ल्यूएस उत्पन्न मर्यादा 8 लाखांवरून ती 15 लाखांवर द्या। आता सध्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेली 8 लाख रुपयांची उत्पन्न मर्यादा वाढवून ती 15 लाख रुपये इथपर्यंत करावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। यामुळे सर्व समाज घटकांच्या मुलांना शिक्षणाचा लाभ घेता येईल। आता वळूयात दुसऱ्या मोठ्या मुद्द्याकडे, म्हणजेच मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन। आता सोमवारी राज्य सरकारने 3 मंत्री मनोज जरांगे यांची समजूत काढण्यासाठी पाठवले होते, पण मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणावर आणि 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे सर्वांना आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम आहेत। आता याच मुद्द्याचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। तायवडे म्हणतात की उपोषणाची ही काय पहिली वेळ नाहीये, यापूर्वीही अनेकदा उपोषण झाली आणि ती सुटली सुद्धा, पण 58 लाख नोंदींचं वास्तव काय आहे? तायवडे यांनी न्यायमूर्ती शिंदे समितीच्या शोधावर मोठे प्रश्न उपस्थित केलेत की आंदोलनाशी संबंध नाही। शिंदे समितीने ज्या 58 लाख नोंदी शोधल्या त्या 1986 ते 2023 या कालावधीतल्या आहेत। ऑक्टोबर 2023 नंतर सुरू झालेल्या आंदोलनाशी या जुन्या नोंदींचा थेट संबंध जोडणं चुकीचं आहे। विभागीय वास्तव। आता तायवडे यांच्या मते या नोंदी जरी संपूर्ण महाराष्ट्रात शोधल्या गेल्या असल्या तरी नागपूर, अमरावती, कोकण, पुणे आणि नाशिक या विभागांमध्ये कुणबी नोंदी पिढ्यानपिढ्यापासून चालतच आल्यात।
आंदोलनाचा आणि या नोंदींचा संदर्भ फक्त मराठवाड्यापुरता मर्यादित आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता निर्णय कसा घ्यायचा हा पेच सरकारसमोर कायम आहे. आता या सगळ्या चित्राकडे जरा व्यापक दृष्टिकोनातून पाहूयात. महाराष्ट्रात एकाच वेळी विविध समाज घटक रस्त्यावर का उतरत आहेत? याची खूप सारी कारणं देखील आहेत आणि त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे शासकीय उदासीनता. जेव्हा जेव्हा समाज शिष्टमंडळाच्या माध्यमातून सनदशीर मार्गाने मागण्या मांडतो तेव्हा त्यांना प्रशासकीय फेऱ्या माराव्या लागतात. पण जेव्हा उपोषण किंवा तीव्र आंदोलनं होतात तेव्हाच सरकारची यंत्रणा हलते, त्यांना धाक बसतो. हा पायंडा पडल्यामुळेच सरकारला उपोषणाचीच भाषा कळते ही भावना निर्माण झाली आहे. आर्थिक व शैक्षणिक दबाव. आता खाजगीकरणाच्या युगात व्यावसायिक शिक्षण प्रचंड महागले. EWS असो वा अनेक आरक्षणं दुसरी असो, प्रत्येक घटकाला आपल्या मुलांच्या भवितव्याची काळजी आहे. पुढे आहे महामंडळांची अवस्था. आता घोषणा करायची पण निधी आणि कर्मचारी द्यायचे नाहीत. हीच अवस्था परशुराम महामंडळ किंवा अण्णासाहेब पाटील महामंडळ यासारख्या अनेक महामंडळांना झालीये. या सगळ्या संस्थांची अशी अवस्था झाली आहे. थोडक्यात सांगायचं तर 29 ऑगस्ट पासून जालन्यात सुरू होणारं सकल ब्राह्मण समाजाचं उपोषण आणि मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणावरील ठाम स्थान यामुळे येत्या दिवसात जालन्याचं गांधी चमन राजकीय आणि सामाजिक घडामोडींचा केंद्रबिंदू ठरणार आहे. एकीकडे आर्थिक निकषांवर मदतीची मागणी तर दुसरीकडे जातीय आरक्षणाचा गुंता. सरकार या सगळ्या उपोषणाच्या भाषेला आता कसं प्रतिसाद देतंय ते आपण पाहूयात. पण परशुराम महामंडळाला निधी मिळणार का आणि EWSच्या मर्यादेबाबत काही निर्णय होणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या संपूर्ण विषयावर मंडळी तुमचं मत काय आहे? EWSची मर्यादा 15 लाखांपर्यंत वाढवणं योग्य ठरेल का? आणि उपोषणाशिवाय मागण्या मान्य होत का नाहीत? यावर तुमची प्रतिक्रिया काय कमेंट करून नक्की सांगा, कारण त्यामुळेच कळतं की महाराष्ट्र काय विचार करतोय. आणि यापुढे जालन्यातील या घडणाऱ्या सगळ्या घटनांकडे तुमचा दृष्टिकोन काय आहे बघण्याचा कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.